हिंगोली शहरातील एनटीसी परिसरामध्ये विद्युत रोहित्रावरती काम करताना एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। मी सध्या शहरातील एनटीसी परिसरामध्ये आहे आणि संत भगवान बाबा उद्यान परिसराचा हा संपूर्ण परिसर आहे। आपण जर पाहिलं तर हिंगोली पालिकेचं अग्निशमन पथक असेल, हिंगोली पोलीस असेल, हे मागच्या तासाभरापासून या कामगाराचा मृतदेह खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे। खरं तर मागच्या काही वर्षापासून हिंगोली शहरासह जिल्हाभरामध्ये विद्युत काम करताना अनेकांचा मृत्यू झालेला आहे। मात्र या कामगाराचा नेमका मृत्यू कशामुळे झालेला आहे याची माहिती अद्याप मिळाली नाहीये। ही सगळी घटना घडल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। मात्र या कामगाराचं नेमकं नाव काय होतं आणि नेमका त्याचा मृत्यू कशामुळे झालेला आहे याचं कारण अद्याप पुढे आलेलं नाही। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। वरती कामगाराचा मृत्यू झालेला आहे, किती वाजताची घटना घडली आणि कशामुळे मृत्यू झाला असावा? हा अंदाजे पावणे 2च्या आसपास ही घटना घडलेली आहे। 1-1.5 ते पावणे 2च्या आसपास ही घटना घडलेली आहे, यात काही शंका नाही तुम्ही म्हणताय तसं। आणि ह्याचं एक कारण असं आहे की हा MSEBच्या अधिकाऱ्यांचा काहीतरी फॉल्ट असू शकतो किंवा त्यांना तांत्रिक जी माहिती आहे त्यांना माहिती आहे। हा कामगार काय काम करण्यासाठी आलेला होता, तो कुठल्या जिल्ह्यातला आहे? हा आहे अमरावतीकडचा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदार जे आहे तिथं आमच्या ते आदिवासी विकास विभागाच्या ठिकाणी DP बसवत आहेत, त्यांचा कॉन्ट्रॅक्टर आहे। हा अमरावती मधला आहे। आदिवासी हॉस्टेलचं काम सुरू होतं। आपल्यासोबत काही MSEBचे स्थानिक अधिकारी आहे। सर, कशी काय घटना घडली? आदिवासी वसतिगृहाचं काम करण्यासाठी, नवीन ट्रान्सफॉर्मरचं काम करण्यासाठी महारुद्र कन्सल्टन्सी तर्फे काही कामगार इथे आले होते काम करण्यासाठी। त्यांना आपण विद्युत पुरवठा बंद करून दिला होता सकाळच्या वेळेस आणि विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर काम करताना अचानक त्याला शॉक लागल्याचं आम्हाला फोन दूरध्वनीवर मार्फत कळाल्यानंतर आमचे जे लोकल अधिकारी आहेत तिथचे ते लगेच घटनास्थळी दाखल झाले। परंतु लाईन बंद असतानाही त्या सदर तारामध्ये शॉक असल्याचं आमचे निदर्शन आलं। त्यामुळे आजूबाजूचे सगळे लाईन आम्ही बंद करून तरी सुद्धा तो शॉक बंद न झाल्यामुळे याची खात्री करण्यासाठी आमचे अधिकारी जिओ ऑफिसच्या ठिकाणी पाहणीसाठी गेले असताना तिथे जनरेटर तिथे सुरू होतं, त्याचा रिटर्न येत असल्याचा आमच्या निदर्शन आलं। त्याच्यामुळे आता आम्ही ते जनरेटर बंद केलेलं आहे आणि आता सर्व खात्री करून सुरक्षित साधनाचा उपयोग करून सर्व त्याला काढणं, माणसाला जो मृत व्यक्ती आहे त्याला काढण्याचं काम सुरू आहे। या व्यक्तीचं नाव काय आहे, तो कुठल्या जिल्ह्यातला आहे, त्याची अजून माहिती घेणं सुरू आहे। आम्ही विद्युत निरीक्षकांना रिपोर्टिंग केलेलं आहे। विद्युत निरीक्षक याची चौकशी करतील, त्यांना योग्य ती माहिती आम्ही पुरवतो। फक्त सध्या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता आपण आता आधी याला पोस्टमॉर्टम काही प्राथमिक उपचार होऊन काही जीव वाचू शकतो का किंवा काही करता येतं का त्याचा आम्ही प्रयत्न करतोय। पण सर, त्या जिओच्या जनरेटर मधनं सप्लाय सुरू झालेला आहे, त्याच्यावर काही कारवाई करण्यासाठी बघतो सर। आधी आपण प्राथमिक उपचार किंवा याच्यासाठी हे करतोय, त्याचं आम्ही पूर्ण व्हिडिओ शूटिंग वगैरे करून ठेवलेलं आहे। युद्ध पातळीवरती हे सगळं सुरू आहे। पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती करेल की एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे। खरं तर विद्युत पुरवठा हा बंद होता, मात्र जिओ कंपनीच्या जनरेटर मधनं विजेचा सप्लाय सुरू झाल्याची माहिती हिंगोलीच्या विद्युत विभागाने दिलेली आहे। मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर मागच्या काही वर्षापासून हिंगोली शहरात असेल, जिल्ह्यामध्ये असेल, अनेक विद्युत कामगारांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळं विद्युत विभागावरती देखील या ठिकाणी नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे अशा पद्धतीचं कामगारांचा मृत्यू झाल्यामुळं हिंगोली शहरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।